महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील आरटीओ चेकपोस्ट कायमस्वरूपी सुरू ठेवा. प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झालटे यांचे बेमुदत चक्री उपोषण. संपूर्ण महाराष्ट्रभरात राज्य शासनाने आरटीओ चेकपोस्ट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे बरेच अनधिकृत छुप्या पद्धतीने विक्री, गोतस्करी, गोमांस तस्करी, चोरीचे वाहने असे विविध प्रकार घटना वाढणार असून त्याबरोबरच सदर पोस्ट अंतर्गत जवळील विभागात अनेक तरुणांना रोजगार मिळत असतो, ज्यात प्रामुख्याने हॉटेल्स, ढाबे, पीयूसी सेंटर असून या सेंटरच्या माध्यमातून देखील तरुणांना रोजगार मिळतो. ही बाब लक्षात घेता शासनाने सदर निर्णय मागे घ्यावा अशी मागणी धरत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आनंदा झालटे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. ज्यात प्रामुख्याने प्रमुख मागण्यांमध्ये आरटीओ चेकपोस्टमुळे बेकायदेशीर कृत्यांना आळा बसेल, आरटीओ चेकपोस्टमुळे शासनाच्या तिजोरीत 300 ते 900 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, आरटीओ कडून अवजड वाहनांवर कारवाई होईल, त्यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होईल, आरटीओ चेकपोस्टमुळे गुटखा तस्करी, गोतस्करी, गांजा तस्करी, चोरीची वाहने, बनावट मद्य, विविध स्वरूपाचे वाहने पकडले जातील. आरटीओ चेकपोस्ट या राज्याच्या संरक्षण भिंत आहे. आरटीओ चेकपोस्टवर खासगी व्यक्तींना देखील रोजगार मिळतो. तसेच परिसरातील हॉटेल्स, ढाबे, पीयूसी सेंटर, पान दुकान, टायर पंक्चर, वॉशिंग सेंटर अशा विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगार मिळत असतो. त्यामुळे सदर मागण्या मान्य कराव्या व सदर महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील आरटीओ चेकपोस्ट हे सुरू ठेवावे, बंद करू नये अशी मागणी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झालटे यांनी केली असून या प्रसंगी या ठिकाणी त्यांच्यासह उपोषणकर्ते विजय गुजर, शालिग्राम गुजर, नाना पाटील, मोहन बिल, प्रमोद सुरेंची, शुभम वाघ, सोनू मोरे, विशाल मोरे, अविनाश इंदवे, खंडू मालचे, सोमा मोरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपोषण करीत आहेत. मागे घ्या. आरटीओ चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय मागे घ्या. आरटीओ चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय मागे घ्या. मी प्रमोद झालटे दिनांक 9/4/2025 पासून बेमुदत चक्री उपोषण आम्ही सर्वजण बसलो आहोत. आमची महाराष्ट्र शासनाकडे विनंतीपूर्वक अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने मागील काही दिवसापूर्वी जो घाईघाईत निर्णय घेतला आहे, घाईगडबडीत, की राज्यातील सर्व सीमाशुल्क नाके आरटीओ चेकपोस्ट बंद करावे, या निर्णय हा त्यांनी तात्काळ मागे घ्यावा. याच्यासाठी आम्ही 18 आमच्या मागण्या आहेत की आरटीओ